गुड मॉर्निंग एव्हरीवन, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आम्ही पुन्हा एकदा एका नवीन शूटसाठी जात आहोत, ते पण पंढरपूरला। तर भेटू। आम्ही बाहेर पडलो आणि नेमका त्याच वेळी पाऊस सुरू झाला, जो पूर्ण रस्ताभर होता। बघूया ऐश्वर्या। सकाळी काही नाश्ता करायला हे आहेत आमचे सर। सर इकडे बघा। पंढरपूरला जाताना आम्ही अथर्वमध्ये नाश्ता करायला थांबलो होतो। खूप छान नाश्ता होता आणि इथे नाश्ता करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो। कसं वाटतंय तुला? आताच मी झोपेतून उठले। चांगल्याचा ब्लॉग। आम्ही आलो आता पंढरपूर मंदिरात। अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर। पंढरपूरमध्ये पोहोचल्यानंतर खरंच याची प्रचिती आली। तुझा गजरा छान दिसतोय। विठ्ठल माऊलींचं दर्शन घेऊन आम्ही चंद्रभागा नदी पाहायला गेलो, जिथे भाविकांची गर्दी उसळली होती, जिथे भक्त पुंडलिकांचे मंदिर देखील आहे, ज्यांना वारकरी संप्रदायाचे संस्थापक म्हटले जाते। दर्शन घेऊन आणि थोडीफार शॉपिंग करून आम्ही आमच्या शूटच्या ठिकाणी निघालो। आमचं शूट संपल्यानंतर आम्ही तिथल्याच एका जवळच्या हॉटेलमध्ये गेलो, ज्याचं नाव होतं हॉटेल चतुर्थी। जेवण अतिशय चांगलं होतं, तिथला ॲम्बियन्स चांगला होता। फक्त एकच गोष्ट तिथली खटकती ती म्हणजे तिथलं वॉशरूम चांगलं नव्हतं। सो ती एक गोष्ट सोडली तर बाकी ते हॉटेल खूप चांगलं होतं। जेवणासाठी नक्की जायला तिथे काहीच हरकत नाही।
स्वतः भिंतीवरचा पण काढून ठेवतो जाताना. भिंतीवरचं काढणार आहेस? इकडे ठेवले वाढ. तर हा होता माझा छोटासा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला ते सांगा. तुम्ही जर पंढरपूरला जाऊन आला असाल तर तुमचा अनुभव नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.